सावलीचा मुलगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार. कोणी असो, मुलगा मुलगी, जर माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार असेल तर त्या कार्ट्याला आधीच संपवायला नको मला. राजकुमार, एक गोष्ट कान उघडून ऐक. त्या सावलीचा मुलगा मुलगी व्हॉट एव्हर जे काही आय डोंट केअर, पण त्याच्या केसाला एक धक्का लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाहीये. लक्षात आलं? प्रॉब्लेम काय तुझं? तुला तू गेम सावली बरोबर खेळायचं ना, काय गाणं गाणं खेळणार तुम्ही? मला काय जमतं? ते त्याचं कार्ट माझ्या जीवावर उठलं तर मी काय गुलुगुलू करत राहू? पुतण्या काय करतोय कळते का? मी तिला संपवणार, मी तिला. राजकुमार, मूर्ख आहेस का तू? हा, त्या जगन्नाथने असं भाकीत केलंय की सावलीचं मूल तुझ्या विनाशाचं कारण ठरेल, पण त्याने असं नाही म्हटलंय की सावलीचं मूल मेलं तर तुझा विनाश टळेल. असं म्हटलंय का त्याने? नाही. कदाचित असंही असू शकतं की तिच्या मुलाला मारून तुझा विनाश होऊ शकेल. होऊ शकतं की नाही? थोडा कॉमन सेन्स वापर राजकुमार. आणि बाय द वे, मी इतक्या लांबून US हून त्या सावली सोबत माझा हिशोब चुकता करायला आली. तुझे हे बाकीचं बदले वगैरे हे सगळे पुरे करायला मी इथं आली नाहीये. सावली माझं सावच आहे. आधी मी माझा हिशोब तिच्यासोबत सेटल करणार आणि मग तुझा. हे बघ, हे मी काय म्हणतो, इससे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे भैरवी जी. फक्त ठीक आहे नाही, शब्द दे तू सावलीच्या मुलाच्या केसाला धक्का लावणार नाहीस. दिला शब्द. बेटर. ए मार्कवा, इधर आ. खंड्याचा काय पत्ता लागला का? हो. पत्ता लागला? मग कधी सांगणार बाबा? मी हत्तीवरनं साखर वाटल्यावर सांगणार का? कधी सांगणार? कुठे तो? आत्ताच कळालंय. मी सिग्नल नोटिफिकेशनची वाट बघतोय. अच्छा, सिग्नल नोटिफिकेशनची. सिग्नल मिळाला की डेटा माझ्याकडे मोबाईलवर पाठवायचा. किती दिवस पळणार आहेस? किती? मग काय करू बाबा? मी सगळ्यांसमोर नाही जाऊ शकत. आणि मी एकटी होते ना तेव्हा ठीक होतं. आता माझ्यासोबत माझा अबीर आहे. मला माझ्या नाही तर त्याच्या जीवाची पर्वा आहे. या सगळ्यात आधीच मी माझ्या मुलीला गमावलंय. मी अबीरला नाही गमावू शकत बाबा. हे बघ, आपण अबीरचा विचार नंतर करू. त्याची काळजी करायची गरज नाही. त्याला काही होणार नाही, हा माझा शब्द आहे. पण तुला मीडिया समोर यावं लागणार. तू जर मीडिया समोर आली नाही तर काय होईल याचा अंदाज आहे का तुला? ती मीडियावाली नको नको त्या वावड्या उठवतील. तुझ्या चारित्र्यावर चिखलफेक करायलाही कमी करणार नाहीत. हो सावली, काका म्हणतात ते मला पटत असतं बघ. तू स्वतःहून जगासमोर आलीस ना, तेही अबीर नसताना, तर यांच्या हातात काहीच लागणार नाही. या सगळ्या प्रकरणाची हवाच निघून जाईल बघ. तू मीडिया समोर सत्य सांगितलंस तर सगळ्या चर्चा थांबतील. त्यांच्याकडचा एकदा मसाला संपला की ती वेगळा विषय घेतील आणि सगळंच बसतील. हे येते लक्षात? अनुभवाचे बोल आहेत सावली. ऐक. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तेच ओके. मला आता सगळ्यांसमोर यावंच लागेल. मी अशी अचानक येईन असं वाटलं नसेल ना तुला? वहिनी, कधी कधी अनपेक्षित असलेल्या गोष्टी अपेक्षित असल्यासारख्या होतात. पण वहिनी, तुम्ही इथे आलात हे घरातल्या कोणाला माहीत नाही आहे ना? नाही म्हणजे तसं काही कोणाला सांगून आलेलं नाही आहे मी. आणि असंही सावली, आता तू पुण्यात आली असे काही गुपित राहिलंय का? हा म्हणजे याआधी फक्त सारंग आणि मलाच माहिती होतं. पण कालची ती न्यूज बघितल्यानंतर आता तर सगळ्यांनाच कळलं असेल ना? ते तर आहेच, पण खरं सांगू, तुम्हाला आणि सारंगला आत्ता कळलंय. पण मी परत आले आहे हे सगळ्यात आधी तिलोत्तमा मॅडमला कळलं.
आईंना सावली म्हणजे तुमची भेट झाली आहे का? हो. हेही अनपेक्षितच आहे ना. असो, मला सांग, अबीर कुठे आहे ग? दिसत नाहीये घरात. अबीर बाहेर गेलाय. अच्छा. आणि दुसरं कोणीच नाही आहे का घरात? एकटीच आहेस का? अ, अम, अबीरचे बाबा आहेत आत. अच्छा. अगं मग ओळख करून दे ना. हो. व्यंकटेशजी, व्यंकटेशजी. आलं सावली. बसा. हे हे व्यंकटेशजी आणि ह्या माझ्या अमृता वहिनी. म्हणजे सारंगच्या बहिणी. अयो, नमस्कार. नमस्कार. हा, सावली, एक विचारू का? म्हणजे लग्न असं अचानक नाही, म्हणजे कधी झालं तुमच्या दोघांचं लग्न? जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले, खूप खचून गेले होते बहिणी. जगण्याची उमेद संपली होती. तेव्हा व्यंकटेशजींच्या आईने मला त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला. मुलीसारखं जपलं मला. आणि मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. हो हो. सावलीची अवस्थाच अशी झाली होती की आमची आई आमच्या मागे लागून तिने लग्न जमवलं. अच्छा.